चार मुलगा होता, पण काय असतं शेवटी नियतीनं नीच विचारानं तिथल्या ते आमच्या लेकराचा बळी घेतला. त्यामुळं देशभरातल्या बांधवांवरती जे जे संकट आडी अडचणी येतील आपण त्यांच्या सुखदुःखात उभं राहिलं पाहिजे. मग ते दिल्ली असेल, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, हरियाणा असेल, महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, जिथं जिथं मराठी आहेत, आंध्रापासून सगळे जिथं संकट आहेत तिथं आपण 100% उभं राहायला पाहिजे. कारण संकट हे कोणावरती येतं आणि आपण जर नुसतं आपलंच बघितलं तर मग देशभरातल्या मराठा समाजाने नेमकं करायचं काय? तर आपण आपली जबाबदारी समजून त्या लेकराला न्याय देण्यासाठी, त्या शौर्य पाटलाच्या कुटुंबियांना आधार धीर देण्याची आपली जबाबदारी, ते आपण त्यांना धीर आधार द्यायला नक्की गेलं पाहिजे. म्हणून आम्ही देशभरात जिथं मराठ्यांवरती संकट येतं, अन्याय येतो, तिथं उभा राहणार आहेत. तसंच आता दिल्लीच्याही शौर्य पाटलाच्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहून त्यांना धीर आणि आधार देण्याचं काम करण्यासाठी तिथं दिल्लीला आता निघालो. दादा किती दिवसाचा दौरा राहील? आम्ही फक्त तेवढ्या त्यांच्यासाठीच चाललो आहे. आम्ही आज रात्री महाराष्ट्र सदनला बहुतेक आमचा मुक्काम होते आणि सकाळी आम्ही शौर्य पाटलांच्या घरी जाणार आहे. तिथं त्यांना भेट देऊन आधार देणार आहे. तिथं काय भेटीगाठी होणार आहेत का काही राजकीय वगैरे? नाही, असं नाही, राजकीय भेटी नाहीत का नाही, परंतु सगळ्या पक्षातल्या बांधवांनी, मग प्रतिनिधी असतील, तिथले नेते असतील, तिथले खासदार असतील, किंवा महाराष्ट्रातले खासदार मंत्री असतील, किंवा राज्यसभेवरचे असतील, किंवा माजी खासदार असतील, यांनी त्या कुटुंबावरती संकट आलं तर बोलवण्याची गरज नाही पडली पाहिजे. स्वतःहून त्या कुटुंबाला आधार देण्याची जबाबदारी आपली. शेवटी लेकरू आपलं आहे आणि ज्यावेळेस ते कुटुंब संकटात आहे त्यावेळेस तुम्ही पक्ष नाही बघितला पाहिजे, तुम्ही मंत्री आहेत का खासदार आहेत का हे नाही बघितलं पाहिजे, तर त्या कुटुंबाच्या वेदना बघितल्या पाहिजे आणि त्यांचं दुःख जाणून घेऊन त्या कुटुंबाच्या पाठीशी सगळ्या आमदार, खासदारांनी, मंत्र्यांनी, केंद्रीय मंत्र्यांनी धीर देण्यासाठी आणि आधार देण्यासाठी त्या कुटुंबाकडे सगळ्यांनी गेलं पाहिजे. या मताचे आम्ही आहेत. शेवटी वेळ ही प्रत्येकावर येते. आज त्या कुटुंबावर आली तर सगळ्या आमदार, खासदार, मंत्र्यांनी तिथं जायलाच पाहिजे. पोलीस प्रशासन तिथं दुर्लक्ष करतोय. आता त्या कुटुंबाशी आम्ही सगळी चर्चा करतो आणि मग आम्हाला जितके प्रयत्न करता येतील तितके आम्ही त्यांच्या राज्याच्या गृहमंत्रालयाला बोलू, केंद्राच्या गृहमंत्रालयाला बोलू, महाराष्ट्रातल्या मंत्री महोदयांना, केंद्रातल्या खासदारांना, यांना सत्ताधाऱ्यातल्या सगळ्यांना सांगून आम्ही त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहण्याचं त्यांना सांगणार आहेत आणि त्या कुटुंबाला आधार देण्याचं काम यांनी सगळ्यांनी करावं ही आमची त्यांना विनंती आहे. तेच करण्यासाठी आम्ही आता तिथं गेल्याच्यानंतर लक्षात येईल की काय मागण्या आहेत आणि कुटुंबाला कसं बळ द्यायचं आहे. मात्र आम्ही त्या कुटुंबाच्या सोबत आहे. बाईक